तर सगळेजण म्हणतात नजर इज रिअल, तर नजर खरंच असते का हो? मला तरी जिथपर्यंत अनुभव आहे तिथपर्यंत आता सध्या मला असं वाटत आहे की खरंच नजर असते. एकदा का लागली नजर मग लागली आयुष्याची वाट, असंच काहीतरी समजा. कारण सध्या पाठीमागं काही दिवसात मी असंच काहीतरी फेस करत आहे. एक झालं की एक प्रॉब्लेम आमच्या दारात असा हजर आहे जसं की बिनबुलाए मेहमान. पण मी माझ्या लाईफमध्ये जिवंत उदाहरण अजून पण बघते किंवा लहानपणापासून बघत आले ते म्हणजे माझे मम्मी पप्पा, जे खूप स्ट्रगलमधून पुढे आलेले आहेत. आणि काश आमची पण वेळ तशीच असेल, पण त्यांच्यापेक्षा तर स्ट्रगल आमचा कमीच आहे. कारण त्यांचा स्ट्रगल हा जमीन आसमानच्या लेवलचा होता आणि आमचा तेवढा नाहीये. तर असो, थोडीशी ड्युटी संपवून साहेबांचा डबा बनवायचा होता. आता साहेबांचं असं काही वेगळंच चाललंय. सकाळी एकदा कंपनीत जाऊन आले आणि आता परत त्यांना जायचं होतं. तर मी इकडं मस्तपैकी गरमागरम चपाती आणि मुगाची भाजी बनवलेली आज, थोडीशी दाटसरपणे. तर मी बनवते घडीची चपाती, तुम्ही साधी बनवता का घडीची? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मी झाले लहानाची मोठी महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे आपल्याला ह्या चपात्यांचीच सवय आहे. पण माझं आणि माझ्या साहेबांचं फुल अपोजिट आहे. त्यांना भाकरी आणि मला चपाती. पण कुठे एकटीसाठी करायची म्हणून मी पण गप एका भाकरीवर आपलं भागवायचं काम करते. तर तुमच्यात पण असं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. कारण तुमच्या एका फॉलो, लाईक आणि शेअरमुळे माझं खूप मोटिवेशन वाढते. भेटूया उद्या. बाय.